नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. तर गेल्या अनेक तासापासून आपण इयत्ता 12वीच्या 5व्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली होती. आज आपल्या 5व्या प्रकरणामधील शेवटचा जो मुद्दा आहे तो 5.5 संस्थानिकांचे योगदान यामधील 2 मुद्दे आपण 2 व्यक्तीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. 2 संस्थानिकांच्या भारतातील धार्मिक व सामाजिक सुधारणेसंबंधी त्यांनी केलेल्या कामगिरीची माहिती आपण या पाठाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाठीमागच्या तासाला आपण समाज सुधारकांचे कार्य यामध्ये सर सय्यद अहमद खान, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कमलादेवी चट्टोपाध्याय, रामस्वामी नायकर यांची माहिती आपण समजावून घेतलेली होती. या पाठामध्ये आपण महाराजा सयाजीराव गायकवाड यांची माहिती आपण घेणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतामध्ये शेकडो संस्थानिक होऊन गेलेले आहेत. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी छोटे छोटे अनेक लहान त्या ठिकाणी अनेक संस्थानिक होते, ज्याचे रूपांतर त्यांनी आपल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यामध्ये केल्याचं दिसून येतो. ब्रिटिशांनी त्या ठिकाणी अनेक संस्थानिकांना खालसा करून ब्रिटिशांचे साम्राज्य भारत आणि त्याच्या आजूबाजूला निर्माण केलेलं होतं. या ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केल्यानंतर सुद्धा अनेक संस्था स्वतःच्या हिमतीवर ब्रिटिश साम्राज्याशी एकत्र राहून काही गोरगरिबांना काही सामाजिक सुधारणा त्यांनी आपल्या अंतर्गत केलेल्या होत्या. अशा अनेक संस्था भारतामध्ये आहेत. फक्त आपण इथे 2च संस्थानिकांची माहिती या पाठाच्या माध्यमातून घेणार आहोत. तसे अनेक संस्थानिक आहेत, तर त्यांचा उल्लेख इथे नाही. फक्त तुम्हाला अभ्यासासाठी संस्थानिक म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या काय आहे, संस्थानिक कोण होते, संस्थानिक शब्द काय आहे याची माहिती व्हावी म्हणून तुम्हाला येथे 2 संस्थानिकांची माहिती दिलेली आहे. सर्वप्रथम संस्थानिकांचे योगदान 5.5 या पाठामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. संस्थानिक म्हणजे त्या ठिकाणी निर्माण केलेलं, थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणलं, संस्थानिक हा शब्द पूर्वी जे राजघराणे होते त्या राजघराण्यांचे जे मूळ असत, त्या राजघराण्यांच्या मूळ राजांना किंवा सत्ताधीशांना जे राजे राज्य करत असत त्यांना ते संस्थानिक हा शब्द वापरत असत. उदाहरणार्थ 16व्या शतकामध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती भोसले घराण्याची स्थापना केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद आपल्या स्वतःला बिरुदावली लावून घेतलेलं होतं. छत्रपतींचं घराणं, भोसले घराण्यांचं संस्थान असं आपल्याला त्यांच्या बाबतीत म्हणता येईल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात निर्माण केलेलं राज्य, त्या काळात निर्माण केलेली प्रशासन व्यवस्था हे सर्व त्या संस्थानाच्या अंतर्गत येत असतं. संस्थानिकांचे योगदान या पाठामध्ये आता आपण महाराज सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे होते. त्यांनी बडोद्याचा संस्थान, बडोद्याचा राज्यकारभार त्यांच्या निगराणीखाली होता. तो भूभाग त्यांच्या हाताखाली होता. पूर्वी ते स्वतः त्या ठिकाणी राजे होते, परंतु ब्रिटिशांचे मांडलिकत्व ब्रिटिश स्वीकारल्यानंतर त्यांनी ब्रिटिशांशी संगनमत राहून ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आपले राज्य, आपल्या राज्यातील गोरगरीब लोकांना अनेक प्रकारच्या सोयीसुविधा त्यांनी दिलेलं होतं. स्वतःच्या पदाचा वापर त्यांनी कशा प्रकारे केला हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून घेणार आहोत. बडोदा संस्थान महाराज सयाजीराव गायकवाड यांनी पुरोगामी धोरण आखलेले होते. यांनी अस्पृश्य आदिवासींना सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा हुकूम काढला. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी सुरू केली. महाराजांनी राजवाड्यात सर्व जातीचे एकत्र सहभोजन, गाव तेथे ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर पाहिजे, गाव तेथे वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू केले. बालविवाह बंदी, विधवा पुनर्विवाह, संस्थानातील विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा इत्यादी त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
भारतामध्ये त्या ठिकाणी शेकडो संस्थानिक होऊन गेलेले आहेत. तर त्या सर्वच संस्थानिकांनी आपापल्या त्या ठिकाणी संस्थानामध्ये सुधारणा केल्याचं दिसून येत नाही. परंतु काही ठराविक नावं आहेत अशी आहेत की त्यांचं नाव त्या ठिकाणी संस्थानिकांच्या भारतातील स्वातंत्र्य लढ्याच्या योगदानात तसेच सामाजिक व धार्मिक सुधारणेच्या बाबतीत अतिशय अग्रक्रमाचे स्थान आहे. यापैकीच या 2 व्यक्ती होत. एक कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज आणि दुसरे म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड. यांचे नाव सर्वात अग्रणी आहे समाज सुधारणेच्या बाबतीत. ते ज्याप्रमाणे एक राजे होते त्याचप्रमाणे ते समाजातील गोरगरिबांचे कैवारीसुद्धा होते. महाराजा सयाजीराव गायकवाड हे पुरोगामी विचारसरणीचे होते. आधुनिक विचारसरणी त्यांनी स्वीकारलेली होती. भारतामध्ये त्या ठिकाणी जुन्या चालत आलेल्या प्रथा, रूढी, परंपरा या सर्वांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा तीव्रपणे विरोध होता. कारण जुन्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथेंना अनुसरून जर आपण पुढे गेलो तर आपला भारत देश अजूनसुद्धा अनेक वर्ष पाठीमागे राहील. त्यामुळे भारताचा विकास होणार नाही. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी आधुनिक विचारसरणी आत्मसात करणार नाही तोपर्यंत आपल्या भारत देशाचा विकास होणार नाही. यासाठी धार्मिक व सामाजिक सुधारणा गरजेचं आहे हे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी ओळखलेलं होतं. त्यासाठी त्यांनी अतिशय समाजातील तळागाळाच्या लोकांपासून गोरगरीब लोकांपासून दलित लोकांपासून याची सुरुवात केलेली होती. त्यामुळे गोरगरिबांना जे हक्क पाहिजे ते हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केलेला दिसतो. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आदिवासी लोकांना आपल्या समाजामध्ये आणून तर त्यांना आपल्यासारखी वागणूक दिली पाहिजे. ह्यासाठी त्या आदिवासी लोकांना सरकारी नोकरी मिळवून देणे हे अतिशय गरजेचे आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं. अस्पृश्य सरकारी खर्चाने शिक्षण आणि वसतिगृह उपलब्ध करून देण्याचा उपक्रम काढला. सर्वप्रथम महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अतिशय महत्त्वाचं काम केलं. आदिवासी लोकांना त्या ठिकाणी समाजामध्ये आणणे, त्याच्यानंतरनं त्यांच्या शिक्षणाचा खर्च आपल्या संस्थानिकांच्या माध्यमातून करणे आणि त्याच्यानंतरनं त्यांना चांगल्या प्रकारची व्यक्ती म्हणून वागणूक देणं ह्या प्रकारचा वटहुकूम काढणारे हे भारतातील एकमेव त्या ठिकाणी महाराजे सयाजीराव गायकवाड होते हे आपल्याला विसरता येणार नाही. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केल्या. 19व्या शतकामध्ये स्त्रियांना शिक्षण देणे, स्त्री घराच्या बाहेर, स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढंच त्या ठिकाणी स्त्रीचं काम असं समाजाची धारणा होती. परंतु ही समाजाची धारणा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बदललेली दिसते. स्त्रियांना आधुनिक प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे. आजची स्त्री ही पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाही. त्यामुळे स्त्रियांना आधुनिक शिक्षण देऊन त्यांच्या चांगल्या त्या ठिकाणी समाजातील कार्यासाठी उपयोग करून घेणे, त्यासाठी त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. म्हणून स्त्रियांना शिक्षण देणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या, महाविद्यालय सुरू केले, वसतिगृह सुरू केले आणि स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिल्याचं आपल्याला दिसून येतं. स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा त्यांनी सुरू केली. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळासुद्धा सुरू केली. शारीरिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी पुरुषच नाही तर स्त्रियांची सुद्धा समाजाला आवश्यक आहे. स्त्रियांनासुद्धा व्यायामशाळेची आवश्यकता आहे. यासाठी त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू केली. महाराजांनी राजवाड्यात सर्व जातीचे एकत्र सहभोजन केले. 19व्या शतकामध्ये 18व्या शतकामध्ये जातीभेदीची भावना एवढी तीव्र होती की जातीच्या बाहेर कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही प्रकारचे जर काम केलं असेल तर त्या व्यक्तीला समाजातून बाहेर काढून टाकले जात असत. अशावेळी एका महाराजांनी, एका संस्थानिकांनी तर केलेलं काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहे. स्वतः महाराजांनी त्या ठिकाणी जातीभेद न पाहता, धार्मिक भेद न पाहता, सामाजिक भेद न पाहता समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र त्यांच्या पंगतीत बसून महाराज स्वतः जेवत असत. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी महार, चांभार, लोहार, कुंभार, सोनार अशा अनेक प्रकारच्या 18 पगड जातीच्या लोकांना त्या ठिकाणी एकत्र बसवून आपल्या दालनामध्ये, राजदरबारामध्ये बसवून एकत्र त्यांच्याबरोबर महाराज सहभोजन घेत असत. त्यामुळे जातीभेदीची भावना तीव्र झाली. त्यामुळे एखादी जात कमी दर्जाची आहे, एखादी जात वरच्या दर्जाची आहे, ही जी भावना आहे ती भावना त्या ठिकाणी नष्ट करण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मनापासून प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येत असतो. त्याच्यानंतरनं गाव तेथे पंचायत, एक गाव एक पंचायत, एक गाव एक ग्रामपंचायत. आता सध्या जी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत दिसते त्याची संकल्पना या
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी रुजवल्याचं दिसून येतो. त्याचेच फळ आता त्या ठिकाणी गावागावामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे. याचं जे श्रेय आहे सर्वस्वी तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानामध्ये याची सुरुवात केलेली होती. त्याचाच पायंडा त्या ठिकाणी भारताने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये गाव तेथे ग्रामपंचायत याची संकल्पना रुजवलेली दिसते. म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक ग्रामपंचायत पाहिजेच. म्हणजे प्रत्येकाच्या समस्या निवारण्यासाठी ग्रामपंचायत असली पाहिजे आणि तिथूनच त्या ठिकाणी लोकांच्या गरजा त्या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजेत. लोकांच्या अडीअडचणी, लोकांना लागणारी कागदपत्रे यासाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची स्थापना त्यांनी केलेली होती. ग्रामपंचायत सदस्य किमान साक्षर पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सदस्याला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमधील म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्ती ही त्या ठिकाणी साक्षर असली पाहिजे. किमान लिहिता वाचता आले पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायत म्हणजेच गावातील प्रत्येक व्यक्तीला किमान लिहिता किंवा वाचता येणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक व्यक्ती साक्षर कशी बनेल यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्यांनी शाळा सुरू केल्या. त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी वसतिगृहसुद्धा काढलेलं होतं. त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्ती कशी निरक्षर होते, साक्षर निरक्षरापासून साक्षर कशी होते यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो. गाव तेथे वाचनालय, सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण, सक्तीचे सर्वांना त्या ठिकाणी शिक्षण सक्तीचे आणि मोफत शिक्षण, शालेय मुलामुलींना शारीरिक शिक्षण सक्तीचे, संस्थानिकातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण सक्तीचं केलं आणि त्याच्यानंतरनं प्रत्येक मुलामुलींना त्या ठिकाणी शिक्षण सक्तीचं केलं आणि प्राथमिक शारीरिक शिक्षण, प्राथमिक मुलामुलींना, शालेय मुलामुलींना प्राथमिक शारीरिक शिक्षण कंपल्सरी आणि सक्तीचे केलेलं होतं. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपूरक कौशल्य विकास आधारित अभ्यासक्रम संस्थानात सुरू केले. शेतकऱ्यांच्या मुलांना त्या ठिकाणी शेतीवर आधारित त्या ठिकाणी शिक्षण दिलं. शेतकऱ्यांचे प्रोफेशनल कोर्स त्या ठिकाणी चालू केलेलं होतं, ज्या शिक्षणामुळे भविष्य काळात या शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना आपल्या गावामधील शेतीमध्ये सुधारणा करता येईल, शेतीचे तंत्रज्ञान आणता येईल आणि शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेता येईल. प्रोफेशनल कोर्सेस त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना देण्याचं सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतरनं आपल्या संस्थानामध्ये त्यांनी बालविवाह बंदी केलं. लहान मुलांच्या विवाहाला त्यांनी बंदी देणारा कायदा त्यांनी केलेला होता. लहान मुलांना त्या ठिकाणी लहान वयात विवाह करता येणार नाही यासाठी बालविवाह बंदी कायदा त्यांनी चालू केला. विधवांना त्या ठिकाणी पुनर्विवाह करता येत नसत. एकतर सती जावी लागत असत किंवा त्या ठिकाणी तसेच त्या ठिकाणी लग्न न करता समाजात राहावे लागत असत. मग त्यांच्या समस्यासुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी केलेलं होतं. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा या बडोदा संस्थानामध्ये तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी चालू केलेलं होतं. संस्थानातील विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा देण्याचा त्यांनी कायदा केला. संस्थानातील विधवा स्त्रीबरोबर मुलींना माहेरच्या मिळकतीत वाटा, मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत, त्यामुळे आईवडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांना जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार मुलींनासुद्धा आहे हे सांगणारा कायदा बडोद्याच्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी त्यावेळेस केलेलं होतं. हाच त्या ठिकाणी स्त्रियांना, मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये 50% कायदा त्या ठिकाणी भारत देशामध्ये आज त्या ठिकाणी कुठेतरी झालेला आहे. अजूनसुद्धा स्त्रिया लढत आहेत यासाठी. पण या प्रकारचा कायदा करणारे हे बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड हे देशातील नाही तर जगातील त्या ठिकाणी पहिले त्या ठिकाणी संस्थानिक होते असा त्यांचा उल्लेख केला तर वावगं ठरणार नाही. कारण त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी होती, चेतना देणारी होती. त्यामुळेच त्यांच्या विचारावर पाऊल ठेवणारे अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते निर्माण होऊन आज त्या ठिकाणी स्त्रियांना समान वाटा मिळत आहे. हे सर्व कामकाज महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं आहे. सयाजीराव महाराज गायकवाड यांनी जे केलेलं काम आहे सामाजिक सुधारण्याच्या बाबतीत ते भारताला विसरून चालता येणार नाही. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राजश्री शाहू महाराज कोल्हापूर संस्थानाचे तर यांच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. धन्यवाद.